श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनात एकच भावना निर्माण होईल, स्वामी खरंच आपल्यासोबत असतात. ही कथा आहे विदर्भातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या गणेश नावाच्या व्यक्तीची. साधं आयुष्य, मोठी जबाबदारी. गणेश अत्यंत साधा माणूस. लहानसं घर, आई वडील, पत्नी आणि 2 मुलं. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. पगार जेमतेम होता, पण घर चालत होतं. त्याच्या आईला स्वामी समर्थावर प्रचंड विश्वास होता. घरात रोज सकाळी ती म्हणायची, श्री स्वामी समर्थ असा जप करायची. गणेश नमस्कार करायचा, पण त्याची भक्ती सवयीपुरतीच होती. त्याला वाटायचं देव आहे, पण चमत्कार वगैरे काही नसतात. 1 वर्ष असं आलं ज्याने गणेशचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. कंपनी अचानक बंद झाली, नोकरी गेली. पहिले काही दिवस त्याने धीर धरला, पण परिस्थिती हळूहळू गंभीर होत गेली. घरभाडे थकले, कर्ज वाढलं, मुलांच्या शाळेची फी बाकी राहिली. फोनवर सतत कर्जदारांचे कॉल येऊ लागले. घरात तणाव वाढला. रात्री पत्नी शांतपणे रडत असे. गणेश स्वतःला दोष देत होता. एक रात्री तो घराबाहेर बसला होता, आकाशाकडे पाहत. मनात एक विचार, आता पुढे काय? त्याला स्वतःवर विश्वास उरला नव्हता. त्या क्षणी त्याची आई बाहेर आली. ती शांतपणे म्हणाली, स्वामींना सांगितलंस का? गणेश म्हणाला, देव नोकरी देणार आहे का? आई काही बोलली नाही, फक्त म्हणाली, जेव्हा माणूस हार मानतो तेव्हा स्वामी काम सुरू करतात. त्या रात्री गणेश स्वामींच्या फोटोसमोर बसला. पहिल्यांदाच अहंकार नाहीसा झाला. तो म्हणाला, स्वामी मला काही नको, फक्त माझ्या कुटुंबाला वाचवा. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो तसाच झोपला. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. एक विशाल रस्ता, दूर प्रकाश आणि प्रकाशातून एक आवाज, उद्या प्रवास कर. बस इतकंच. सकाळी उठल्यावर तो विचारात पडला, कुठे जायचं, का जायचं? पण मन शांत होतं. काहीतरी वेगळं जाणवत होतं. तो कोणताही ठोस प्लॅन नसताना शहरात निघाला. बस स्टँडवर उभा असताना एक अनोळखी माणूस आला. अक्कलकोटला जाणारी बस ही आहे. गणेश थबकला. त्याने त्या माणसाला काही विचारलंच नव्हतं, पण अचानक त्याने तिकीट घेतलं. अक्कलकोटमध्ये पोहोचताच त्याच्या मनात एक वेगळी शांतता आली. मंदिरात प्रवेश करताच त्याच्या अंगावर शहारे आले. डोळे आपोआप भरून आले. त्याने डोकं टेकवलं आणि मनात शब्द आले, मी आलो आहे. मंदिराबाहेर एक साधू बसले होते. त्यांनी गणेशकडे पाहून हसत विचारलं, उशीर झाला ना यायला? गणेश हादरला. साधू पुढे म्हणाले, काळजी करू नकोस, 3 दिवसात मार्ग मिळेल. गणेश काही विचारायच्या आत ते साधू गर्दीत गायब झाले. मंदिराबाहेर भेटलेल्या त्या रहस्यमय साधूंनी एकच वाक्य सांगितलं होतं, 3 दिवसात मार्ग मिळेल. पण पुढे जे घडलं ते गणेशच्या आयुष्यातील सर्वात मोठं वळण ठरलं. त्या दिवशी गणेश मंदिराजवळच्या धर्मशाळेत थांबला. खिशात फारसे पैसे नव्हते. भविष्य अंधारात होतं. पण आश्चर्य म्हणजे अनेक दिवसांनी त्याला मनशांती जाणवत होती. रात्री झोपताना त्याने फक्त एकच प्रार्थना केली, स्वामी आता तुम्हीच सांभाळा. त्या रात्री त्याला गाढ झोप लागली. मध्यरात्री अचानक त्याची जाग आली. त्याला असं वाटलं जणू कोणी त्याच्या डोक्यावर हात फिरवत आहे. डोळे उघडले. कोणीच नव्हतं, पण खोलीत मंद चंदनाचा सुगंध दरवळत होता. गणेश घाबरला नाही. उलट मनात एकच भावना आली, स्वामी जवळ आहेत. सकाळी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तो बाहेर बसला होता. तेवढ्यात त्याला घरून फोन आला. पत्नी रडत होती. मुलगा अचानक आजारी पडला होता आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावा लागला होता. गणेशच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्याकडे पैसे नव्हते. तो पूर्णपणे असहाय्य झाला. तो मंदिरात धावत गेला.
स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून तो रडू लागला. स्वामी, माझ्या मुलाला काही झालं तर मी जगणार नाही. त्या क्षणी त्याने स्वतःला पूर्णपणे स्वामींवर सोडलं. मंदिरातून बाहेर येताच त्याला पुन्हा तोच साधू दिसला. साधू शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस, घरी फोन कर. गणेशने लगेच फोन केला आणि आश्चर्य डॉक्टर म्हणाले, आता तब्येत स्थिर आहे, धोका टळला. गणेश स्तब्ध झाला. तिसऱ्या दिवशी सकाळी गणेश मंदिरात बसून नामस्मरण करत होता. तेवढ्यात एक गृहस्थ त्याच्याजवळ आले. त्यांनी विचारलं, तुम्ही नोकरी शोधत आहात का? गणेश आश्चर्यचकित झाला. त्या व्यक्तीने सांगितले, त्यांच्या कंपनीत विश्वासू माणूस हवा आहे. मुलाखत झाली आणि त्याच दिवशी काम निश्चित झालं. पगार आधीपेक्षा जास्त, राहण्याची सोयसुद्धा. गणेश आनंदाने त्या साधूंना शोधायला गेला. पण मंदिरातील कुणालाही अशा साधूबद्दल माहिती नव्हती. एक वृद्ध पुजारी म्हणाले, बाळा, अनेकांना इथे स्वामी वेगवेगळ्या रूपात भेटतात. त्या शब्दांनी गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. घरी परतताना गणेशच्या मनात भीती नव्हती. त्याला जाणवलं, समस्या संपल्या नाहीत, पण आता तो एकटा नाही. घरी पोहोचल्यावर पत्नीने सांगितलं, मुलगा ज्यावेळी गंभीर होता त्यावेळी अचानक त्याने डोळे उघडून म्हटलं, आई, दाढीवाले आजोबा आले होते. ते म्हणाले, घाबरू नको. गणेश थरथरला, कारण त्याला आठवलं मंदिरातील साधू. त्या दिवसानंतर गणेश दररोज नामस्मरण करू लागला. त्याचं आयुष्य हळूहळू स्थिर झालं, पण सर्वात मोठा बदल झाला तो त्याच्या विश्वासात. स्वामी कधीही मोठा आवाज करत नाहीत. ते योग्य व्यक्ती पाठवतात, योग्य वेळ निर्माण करतात, संकट हलकं करतात आणि भक्ताला धैर्य देतात. प्रचिती म्हणजे डोळ्यांनी पाहिलेला चमत्कार नाही, तर मनाने जाणवलेली उपस्थिती असते. तर त्यानंतर रात्रीचे साधारण 11 वाजले होते. घरात पूर्ण शांतता होती. बाहेर हलका वारा वाहत होता, पण मनामध्ये मात्र वादळ सुरू होते. सलग काही दिवस स्वामींचे नामस्मरण, सेवा आणि सारामृत ऐकणं सुरू होतं, पण त्या दिवशी काहीतरी वेगळं जाणवलं होतं. मनात एक प्रश्न होता, स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का? हे शब्द मनातून निघाले आणि डोळ्यात नकळत पाणी आले. त्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळं एकदम कोसळलं होतं. नोकरी गेली, घरात आर्थिक ताण, तब्येत बिघडलेली आणि सर्वात मोठं म्हणजे आत्मविश्वास पूर्ण संपलेला. लोक म्हणायचे, देवावर विश्वास ठेवून काही होत नाही, पण तरीही मन मानत नव्हतं. कारण आता कुठेतरी एक आवाज सांगत होता, थांब, मदत येणार आहे. त्या रात्री त्यांनी ठरवलं, आज शेवटचा प्रयत्न करतो. फक्त 15 मिनिटे स्वामींचं सारामृत ऐकतो. मोबाईलवर स्वामींचा फोटो ठेवला, एक छोटासा दिवा लावला आणि शांत बसून ऐकायला सुरुवात केली. पहिल्या काही मिनिटात मन इकडे तिकडे भटकत होतं, पण हळूहळू श्वास शांत झाला, डोळे मिटले आणि शरीर हलकं वाटू लागलं. जणू खोलीतील वातावरण बदललं होतं. अचानक एक विचित्र सुगंध जाणवला. ना अगरबत्ती ना फुलांचा, पण अतिशय शांत वाटणारा. डोळे उघडले तर दिव्याची ज्योत अगदी स्थिर होती. वारा नसतानाही ती वेगळ्या पद्धतीने चमकत होती. त्या क्षणी अंगावर शहारे आले. मनात विचार आला, स्वामी आलेत का? भीती नव्हती, पण शांतता होती. त्या रात्री झोप लागली आणि स्वप्न सुरू झालं. एक मोठं मंदिर दिसत होतं. समोर पांढरे वस्त्र घातलेली तेजस्वी मूर्ती. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण उपस्थिती प्रचंड होती. आवाज आला, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ना मोठं प्रवचन ना चमत्कार, फक्त आश्वासन. सकाळी उठल्यावर मन खूप हलकं झालं होतं. काही दिवसांनी पहिल्यांदा हसू आलं आणि आश्चर्य म्हणजे त्या व्यक्तीकडून महिन्यापासून फोन येत नव्हता. त्यांचा कॉल आला. नोकरीसाठी नवीन संधी, योगायोग म्हणायचा की संकेत? प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून असतं. पुढील काही दिवसात अनेक छोट्या घटना घडल्या. मोठा अपघात टळला, अचानक मदत मिळाली, घरातील वातावरण शांत झालं. कोणताही मोठा चमत्कार नव्हता, पण संकटं हळूहळू दूर होत होती. तेव्हा जाणवलं, स्वामी समस्या नाही हटवत,
ते माणसाला मजबूत बनवतात. बऱ्याच लोकांना वाटतं स्वामी दिसले तर प्रचिती, पण त्या व्यक्तीला समजलं प्रचिती म्हणजे भीती कमी होणे, मन शांत होणे, योग्य निर्णय सुचणे आणि आशा परत मिळवणे हीच खरी कृपा. दररोज फक्त 15 मिनिटे ऐकण्याची सवय सुरू राहिली. हळूहळू बदल दिसू लागले. राग कमी झाला, झोप सुधारली, नकारात्मक विचार कमी झाले. लोक विचारू लागले, तुझ्यात एवढा बदल कसा? उत्तर साधं होतं, मी फक्त स्वामी ऐकायला सुरुवात केली. काही महिन्यांनी खूप मोठं संकट आलं. घरातील एका व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालय, चिंता, भीती, पण यावेळी फरक होता. घाबरण्याऐवजी त्यांनी डोळे बंद करून म्हटलं, स्वामी, जे योग्य आहे ते करा. आतून धैर्य मिळालं आणि परिस्थिती हळूहळू सुधारली. एका दिवशी ध्यान करताना अचानक मनात स्पष्ट विचार आला, मी बाहेर शोधू नकोस, मी तुझ्या विश्वासात आहे. त्या क्षणी डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण समजलं स्वामी बाहेर नाहीत, तर ते आपल्या श्रद्धेमध्ये जागृत आहेत. प्रचिती नेहमी मोठ्या स्वरूपात येत नाही. कधी ती असते योग्य मिळालेला सल्ला, चुकीचा निर्णय टळणे, अचानक आलेली शांतता, हीच अदृश्य मदत असते. जेव्हा मन सतत नामस्मरणात राहतं तेव्हा माणूस नकारात्मकतेपासून दूर राहतो, चुकीच्या मार्गावर जात नाही, संकटातही स्थिर राहतो. यालाच लोक स्वामीचं संरक्षण कवच म्हणतात. त्या व्यक्तीने शेवटी एक गोष्ट समजली, स्वामी जीवन बदलत नाही, तर ते जीवनाकडे बदलण्याची दृष्टी बदलतात आणि दृष्टी बदलली की जीवन बदलल्यासारखं वाटतं. जर तुम्हाला पूर्ण वाचन जमत नसेल तर 15 मिनिटे शांत बसून ऐका स्वामी चरित्र सारामृत. मनापासून नाम घ्या, अपेक्षा कमी ठेवा. अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो, पण शांतता नक्की मिळते. त्या व्यक्तीने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हटलं, मला काही मागायचं नाही, फक्त साथ सोडू नका. आणि आतून एक शांत भावना आली, जणू उत्तर मिळालं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच स्वामींची प्रचिती हीच स्वामींची अंतिम जिवंत प्रचिती असते, जेव्हा श्रद्धा भीतीवर विजय मिळवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.